श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरुपौर्णिमा जयसिंगपुरात प्रारंभ। अनेकांनी घेतले दर्शन। गुरुपीठाची स्थापना। जयसिंगपुरात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली। पीठाची स्थापनाही त्यांच्याकडून झाली। शहरात धार्मिक आणि आनंदाचे वातावरण तयार झाले आहे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न झाला। सकाळी 8 वाजता भूपाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थांना गुरुपद देण्याच्या कार्यक्रमास सेवेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। जयसिंगपूरसह दरवर्षी संपूर्ण भारतभर श्री गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जयसिंगपूर येथेही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी अनेक सेवेकरांनी श्री स्वामी समर्थांना गुरुपद दिले। यावेळी जयसिंगपूरसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते। अगदी उत्साहपूर्ण वातावरणात केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। या स्वामींच्या दरबारात आल्यावर जे समाधान मिळतं ते कोठेही मिळत नाही, असा अनेक भाविकांचा अनुभव पाहावयास मिळाला। आज जयसिंगपूर येथे स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होत आहे। आज असंख्य भाविक इथे गुरुपौर्णिमेसाठी येत आहेत, गुरुपद घेत आहेत। स्वामी समर्थांच्या इथं केंद्रामध्ये भाविकांना असंख्य अनुभव असे यायला लागले की महाराज सगळ्यांना इथं तारत आहेत की महाराजांच्या इथं ज्या दरबारात आल्यावर किती समाधान वाटते हे प्रत्यक्षात तुम्ही येऊन एकदा बघा। आणि जे काही इथं चालू आहे ते दीनदुबळ्यांसाठी महाराजांसाठी इथं विनामूल्य सेवा आहे। आणि मी स्वतः अनुभवलेलं इथं की इथं बाकी सगळं गोशाळा आहे, यज्ञभूमी आहे, ध्यान मंदिर आहे। बाकीचे गुरुपौर्णिमेची संध्याकाळी पालखी होते, पालखीला असंख्य भाविक असतात, संध्याकाळी प्रसाद पण असतो इथे। अनेक गुरुभक्तांनी गुरुपद घेतले। गुरुपद घेण्यासाठी अनेक भक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती। अनेक भक्तांनी आपल्यावरील संकटे येत होती ती फक्त श्री स्वामी समर्थांच्या मिळालेल्या सेवेमुळे आम्हाला त्यातून मुक्ती मिळते। त्यामुळेच आम्ही दरवर्षी येथे पारायण सोहळ्यासही आवर्जून हजर राहतो, असे या केंद्रातील आलेले अनुभव भाविकांनी बोलून दाखवले। स्वामीच्या आमच्या केंद्रामध्ये गुरुपदाचा कार्यक्रम चालू आहे, त्यासाठी मी गुरुपद घेण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी मी आता गुरुपद घेतलेला आहे। मला फार मोठे अनुभव आलेले आहेत आणि महाराजांच्या योगदानामुळे माझे सर्व माझ्याजवळ जे संकट येत होते सर्व दूर झालेली आहे। आणि इथं सर्व आम्ही दरवर्षातून 2 वेळा जे पारायण असतं त्या पारायणाला आम्ही इथं बसतो आणि त्याची आपल्याला जी हे मिळते ती फार मोठी हे आहे, उपलब्धी आहे ती मिळते आम्हाला इथं। आणि इथं सर्व केंद्रातले लोक येतात आणि सर्व जे समारंभ असतात ते हे केले जातात। जेव्हा आम्हाला जीवनात काही कमतरता आहे असे वाटते त्यावेळी आम्ही श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाशी येतो आणि आमच्या कुटुंबाला काहीच कमतरता स्वामींनी पडू दिली नाही। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये मी 2004 सालापासून आलेली आहे। महाराजांच्या पायाजवळ येताना जसं नरेंद्रनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात आठवण येत नाही आता, या उक्तीप्रमाणे जेव्हा माझ्या जीवनात काहीतरी कमतरता आहे असं मला वाटलं तेव्हा मी स्वामींचे चरण पकडले। आणि खरोखर महाराजांनी मला माझ्या कुटुंबाला इतकं काही दिले की आज मी म्हणते की काय मागू मागणे मी सर्व सुख नाले। सगळ्याच गोष्टी न मागतासुद्धा स्वामी ही माऊली आहे, ते अंतर्यामी आहे। आपल्या भक्ताला काय पाहिजे काय नको हे सगळं जाणतात स्वामी आणि त्याने आमच्या जीवनामध्ये जे जे काय हवं आहे ते देत असतात। म्हणून मी एक शिक्षिका असताना सुद्धा जसं स्वामींनी सांगितलं की अनन्य भावानं माझं जे चिंतन करतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो। या त्यांच्या स्वामींनी दिलेल्या या वचनाप्रमाणे स्वामी सर्वांचाच योगक्षेम चालवतात आणि तो अनुभव मी स्वतः घेते आहे। या नोकरीच्या दगदगीमध्ये धावपळीमध्ये सुद्धा स्वामींचं नामस्मरण करताना प्रत्येक क्षणाला मी त्यांचा अनुभव अनुभवते आहे। म्हणूनच आज मी जिथं नोकरी करते त्या ठिकाणी मला जे यश मिळालेलं आहे किंवा माझ्या जीवनामध्ये जे यश मिळालं, माझ्या कुटुंबाला, मला माझ्या मुलाला अभ्यासाबाबतीत मिळालेले यश असू दे किंवा माझ्या मिस्टरांना त्यांच्या नोकरीच्या संदर्भात मिळालेली अनुभूती आणि यश असू दे, याचं सगळं श्रेय मी स्वामींना देते। कारण त्यांच्याच इच्छेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या प्रयत्नाला स्वामींनी यश दिलेलं आहे।
जेव्हा माझे मित्र खूप आजारी होते 2008 सालामध्ये, की जेव्हा आमचा सगळ्याच कुटुंबाचा विश्वास अधिक दृढ झाला, त्यांना मणक्याचा इतका भयानक त्रास सुरू होता की डॉक्टरांनी चॅलेंज केलं होतं की यांना 2 पावलंसुद्धा चालता येणार नाही, यांना बेड रेस्टच घ्यावी लागेल. पण स्वामींनी अशक्यही शक्य करतील स्वामी या उक्तीप्रमाणे महाराजांनी या व्याधीपासून त्यांना मुक्त केलं आणि छान पद्धतीने आज त्यांचं नोकरी व्यवसाय ते छान पद्धतीनं करतायत. आणि त्यामुळं महाराजांचे असे खूप प्रचंड असे अनुभव आम्ही अनुभवलेले आहेत. माझं संपूर्ण कुटुंब आज जे आनंदात आहे, माझं सासरचं आणि माहेरचं सुखी आहे, आनंदी आहे, हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच. त्यामुळे आमची सर्वांची एकच इच्छा आहे की स्वामींनी आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या चरणाच्या सेवेत रुजू करून घ्यावं आणि असाच कृपा आशीर्वाद त्यांचा शेवटपर्यंत आमच्या पाठीशी राहावा आणि खूप काही सेवा आमची त्यांची सेवा आमच्याकडून व्हावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वयोवृद्ध भाविकांसह अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी ध्यानासाठी येत असतात. येथे आल्यानंतर मनाला एक शांती मिळते. त्यामुळे मला जेव्हापासून कळते तेव्हापासून या स्वामी समर्थ केंद्रात येत असते, असे मत एका विद्यार्थिनीने व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ. मी लहान असल्यापासून केंद्रात येते. माझे आई वडील दोघंही येतात, मला घेऊन नेहमी येतात. त्यामुळे आत्तापर्यंत जे काही माझ्या आयुष्यात झालेलं आहे ते फक्त महाराजांमुळेच झालेलं आहे. माझं आत्ता रिसेंटली BE कंप्लीट झालं आणि RTOचं प्री एक्झाम्स झाले माझे, त्यामध्ये मी पास झाली आहे. माझं BEचं फर्स्ट क्लास रिझल्ट आला आहे आणि RTOचे एक्झाम मी एका महिन्यात अभ्यास करून MPSC थ्रू दिलेलं, ते पण मी क्लिअर झाले आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझं क्वालिफाय झाली आहे मी. सो हे सगळं फक्त महाराजांमुळे झालेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद असाच नेहमी राहावा माझ्यावर, हीच महाराज चरणी प्रार्थना आहे. थँक्यू. मी श्री स्वामी समर्थ केंद्रात आहे. मला आलेला अनुभव म्हणजे माझे वडील आजारी होते. त्यावेळी डॉक्टरांनी काही उपयोग होणार नाही असे सांगितले व घरी पाठवले. यावेळी जयसिंगपूर येथील स्वामी समर्थ केंद्रात आलो आणि स्वामी समर्थ यांच्यावर सोपवून दिले. त्यानंतर 8 दिवसात माझ्या वडिलांची तब्येत सुधारली, असं मत व्यक्त झालं. काय म्हणतात भक्त पाहू चला. स्वामी समर्थ. 2008 पासून या केंद्रामध्ये सेवेकरी असतानाच खूप अनुभूती आल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये माझे वडील ज्यावेळेला आजारी होते, 1 महिना ICUमध्ये होते. मुंबईतल्या डॉक्टरांनी असू देत किंवा MD डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 महिना झाल्यानंतर की आता तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि काय असेल तेवढी सेवा करा, हे काय आता याच्यातून वाचणार नाही. पण त्याच पद्धतीने इथं केंद्रामध्ये मी जी सेवा महाराजांनी पण करून घेतली, त्या सेवेनुसार महाराजांनी घरी आल्यानंतर त्यांना जे तारक मंत्राचं तीर्थ असेल किंवा ज्या सारामृताच्या सप्तशतीच्या जे सेवा असतील त्या सर्व त्यांच्या नाडीवर केल्यानंतर ते 8 दिवसामध्ये पूर्ण ठणठणीत बरे झाले. ज्या वेळेला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, त्या डॉक्टरांनी म्हटले की असं काही चमत्कार करून आणला तुम्ही घरी जाऊन की ते आता व्यवस्थित चालत माझ्याकडे म्हणजे परत आलेलं आहे. त्यामुळे महाराजांचा हा खूप मोठा अनुभव आणि त्यांचे हे ऋण मी कधी विसरू शकणार नाही. त्यासाठी आम्ही पूर्ण सेवेकरी तन मन आणि धनाने महाराजांची या केंद्रामध्ये सेवा करत असतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा भक्त जयसिंगपुरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.